हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली मिसेस पौजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सगळ्यात तर माझी तब्येत ठीक नाही आहे, त्या थोडासा आवाज बसला आहे, त्यामुळे थोडंसं सॉरी फॉर दॅट। तर आवाज थोडासा वेगळा येत असेल। तर आज आमच्या ब्लॉगमध्ये ह्या दीदींच्या घरी होती पूजा। तर असं म्हणजे यांच्यात कल्चर आहे, ज्यांना पण मुलगा असतो ना, मग एक असो दोन असो, तर ते वर्षातून एकदा हे व्रत करतात, गाजा माताचं व्रत असं म्हणतात त्याला। तर आणि ती पूजा असते। तर तिथे आम्हाला पण म्हणजे आपल्याकडे कसे सुवासनींचा कार्यक्रम असतो ना, सुवासनी असतात, जेवण वगैरे असतं, ते तशाच पद्धतीचे इथे आहे। पण यांचं कल्चर थोडंसं वेगळं आहे आणि पूजा वगैरे वेगळं आहे। तर असं तर त्या दीदीने बोलवलं होतं, मग म्हणलं आपण ब्लॉग करूया आणि थोडंसं वेगळं इकडचं कल्चर पण तुम्हाला बघायला मिळेल, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि एक मेमरी पण राहील आमच्यासाठी पण, की असं म्हणजे आहे असं। तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले तर या दीदींनी मिठीचं ते कसं बनवले त्यांचं काहीतरी म्हणजे ते आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला पूजा केली आणि आधीची मस्ती चालू आहे, त्यामुळे त्याचा पण तुम्हाला आवाज येत असेल। माझी तब्येत खूपच बिघडली आज, आणि सारखंच असं व्हायला लागले, थ्रोट इन्फेक्शन झाले, बाकी काही नाही, सर्दी वगैरे झाली। आणि चला तर आता या दीदींची पूजा करून झाली। आता या दुसऱ्या दीदी आहेत माझ्या शेजारच्या, सगळ्या आमच्या ब्लॉकमध्येच होत्या, दोघीच बाहेरच्या होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या राजस्थानी म्हणजे इथल्याच होत्या। आणि मी फक्त धागा लेके आना है तो लेके आना पड़ेगा। आमच्या ब्लॉकमध्ये जास्त करून असे म्हणजे राजस्थानी हमको कुछ पता ही नहीं है ना, हमारे ऐसे नहीं होता है। ब्लॉगला सुरुवात करूया। जेव्हा मी सकाळी गेले होते ना, तेव्हा थोडंसं एवढा काय आवाज म्हणजे बसला नव्हता, ठीक होते मी, पण आल्यानंतर थोडासा गोळी खाऊन मी आराम केला, तर अजून जास्त प्रॉब्लेम माहित नाही, कमीच होत नाही। तर ही आहे रितिकाची मम्मी, रक्षाबंधन राखी बांधली होती ना, तिची मम्मी आहे। आणि कन्यापूजनच्या दीदी होती, तुम्हाला माहिती आहे। सगळ्या पण आमच्याच ब्लॉक मध्ये आहेत, पण ब्लॉक मध्ये कधी आल्या नाहीत, तर त्यांच्याबद्दल पण मी सांगते। तर चला तर आता हा आहे गोलू, ही आहे जान्हवी, तर ही जी पाठीमागं उभारली त्या दीदींची मुलगी आहे। तर आवाज खूपच म्हणजे बसला, घसा खूपच दुखतोय, त्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही, रिअल जो व्लॉग आहे तोच तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग पूजा वगैरे सगळ्यांनी करून घेतो। आपके इसमें मेहंदी का बहुत है ना, लगाते ना। चलो आप उधर बैठ जाओ, आपको नीचे मैं धागा लेके आते हैं। ये आपकी हो गई ना। तर ही दीदी आमच्या बाजूच्या ब्लॉकमध्ये राहते, ही पण राजस्थानचेच आहेत। तर सॉरी यांचं नाव नाही माहिती मला, पण मी ओळखते यांना। सो
ह्या एक आणि आणखीन एक बाहेरच्या होत्या, बाकी सगळ्या आमच्या ब्लॉकमध्ये. तर या यशची मम्मी आमच्या समोरच्याच क्वार्टरमध्ये राहते. वो लोटा को भी लगाया था. तर इकडे म्हणजे जास्त अशी यांची नावं माहीत नाहीत. यशची मम्मी, परत ज्यांच्या घरी पूजा आहे ती सुमितची मम्मी, परत मनीषाची मम्मी, असं म्हणजे कुणालची मम्मी, असं आम्ही असंच म्हणतात नॉर्मली. तर सगळ्यांची नावं माहिती नाहीत आणि सगळ्या अशाच हाका मारतात. त्यामुळे मग आम्हाला पण सवय लागली अशाच हाक मारायची. तर आपल्या इकडचे आहेत त्यांची म्हणजे सगळ्यांची नावं माहिती आहेत आणि त्यांना मग आम्ही ताई म्हणतो. हाँ ऐसे उधर उधर लगाओ ना ऐसे. हाँ मला माहितीच नव्हतं धागा पण न्यायला लागतो ते कसं खाली. तर ही आहे कोमलची मम्मी. तर त्या आत्ताच आलेल्या आहेत म्हणजे थोड्या दिवसापूर्वी. धागा नाही रखा तर मला वाटतं 2-3-4 महिने झाले असते. तर या पण राजस्थानच्याच आहेत आणि म्हणजे तिन्ही पण मुलं मॅस्कॉटमध्ये जातात. डबल हो गई आणि ब्लॉकमध्ये बऱ्यापैकी ओळखीच्या आहेत. तर मी वर गेले होते धागा आणायला, त्यामुळं त्यांची पूजा झाली. आता परत डबल केली व्हिडिओ बनवण्यासाठी. म्हणलं अजून एक करा. हाँ देखी नहीं मैंने ऐसा ड्रेस तो. तभी तो ये दीदी पहनती है दोनों, तो तब वैसी तो देखी है. ऐसे मैं सीकर में वैसा ही. अच्छा आप सीकर से हो. अच्छा ये भी लगाओ. वो तो नहीं लगाया किसी ने. हाँ मेहंदी लगाई ना. हाँ ठीक. अभी आपका मैं बनाऊंगी, मेरा आप बना देना. तर ही आहे गोलूची मम्मी. तर जसं मी आधी सांगितलं, गोलू आणि जानवीची मम्मी ह्याच फ्लोअरवर राहते, ते आमच्या खालच्या फ्लोअरवर. तर ह्या पण इथल्याच आहेत सिकरच्या. तर तुम्ही जर खाटूश्यामचा ब्लॉग बघितला असेल तर सिकरचं स्टेशन वगैरे तुम्हाला दाखवलं होतं, तिथूनच जायला लागतं. तर तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. सिंदूर भी नहीं लगाती, आज ध्यान से लगा के आई हूँ. सब लोग बोलते सिंदूर नहीं लगाया, सिंदूर नहीं लगाया. हमारे नहीं मतलब लगाते कोई कोई ऐसे कंपल्शन नहीं है. बिंदी चाहिए बस, बिना बिंदी को तो कुछ होगा ही. वो करेंगे ना. हाँ ये बना देंगे ठीक है. हाँ तर ही पण दीदी बाजूच्या ब्लॉक मधली आहेत. तर यांची जास्त काय ओळख नाही. काय रे पिलो. हाँ ठीक है. आपका कल्चर हमें बताना पड़ रहा है यार. हाँ वही तो. नहीं सब ऐसे बोल रही क्या किया था बताओ, मैंने देखा ही ना अभी. तर आपल्याकडे कसं नॉर्मली म्हणजे प्रत्येक गावची किंवा अशी पद्धत वेगळी असते. पण इथं म्हणजे जातीनुसार असतात त्यांचं, म्हणजे काय कास्टनुसार काय असतं. ड्रेस म्हणजे घालायची पद्धत पण त्यांचे जे राजस्थानी ड्रेस असतात प्रत्येक कास्टचे वेगळे असतात. म्हणजे राजपुतांना वेगळं असतं, बाकी म्हणजे बाकीचे कास्ट असतात त्यांचे वेगळे असतात. तर हे म्हणजे बाकी म्हणजे सगळ्यांच्यातच नव्हतं. या ज्या दिदी आहेत त्यांच्यात होतं, त्या दोघी आहेत त्या, तर त्यांना माहिती होते. बाकीच्यांना कोणाला एवढे माहीत नव्हतं. त्या पण माझ्यासारख्या फर्स्ट टाईमच पूजा करणार होते, त्यामुळे सगळ्या मला म्हणजे विचारत होत्या काय केलं होतं, कारण मी बघितलं होतं ना व्हिडिओ बनवताना. त्यामुळे तर आता सगळ्या जणींची पूजा करून झालेली. आता मी करणार आहे. तर या दिदीला मी मोबाईल देते माझा आणि मग मी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग दाखवते.
तर आता मी पूजा करून घेते. आता सगळ्यांची पूजा करून झालेली, आता मी करून घेते आणि मग पुढचं म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे ना राजस्थानी कल्चरमध्ये मेहंदीला खूप जास्त महत्त्व आहे. तर प्रत्येक म्हणजे पूजा असेल काही पण असेल, प्रत्येक सणाला किंवा पूजेला मेहंदी लागतेच. आणि ज्या सुहागण आहेत म्हणजे ज्या सुवासिनी आहेत त्यांना त्या पण प्रत्येक पूजेच्या वेळी प्रत्येक सणाच्या वेळी मेहंदी काढतात. श्रावणात पण श्रावण सोमवारला पण त्या मेहंदी काढतात, मंदिरमध्ये जायचं असतं त्यामुळे. तर म्हणजे मेहंदीला खूप जास्त महत्त्व आहे थोडक्यात. तर चला आता माझी पूजा करून झाल्यानंतर ते आम्ही यूट्यूबवरती कथा ऐकली. तर आणि त्याच्यानंतर मग आता ह्या दीदींच्या जो धागा दिला होता ना तो असं पाण्यासोबत त्यांनी वाहिला आणि काय काय त्यांची म्हणजे काय काय असतं ते पूजा केली. आणि अशा प्रकारे सगळी ही म्हणजे पूजा जी आहे करून झालेली आहे. आणि एक मिनिट फोटो खींच रही, हात जोड़ के बैठो. तर इथं म्हणजे पूजा करून झाली. त्याच्यानंतर आम्ही सूर्याला पण पाणी घालण्यासाठी गेलो आणि तिथे मग अशा पद्धतीने केलं. खूप छान वाटतंय असं, यांचं कल्चर पण भारी आहे. मला तर भारी वाटलं, एक वेगळं काहीतरी होतं आणि आपल्याकडे असं काही नसतं. तर आणि त्याच्यानंतर 2 फेरे घेतले सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग नमस्कार केला आणि मग आलो वरती. आणि त्याच्यानंतर मग हे धूप वगैरे दाखवायचं म्हणजे नैवेद्य दाखवायचं थोडक्यात. तर अशा पद्धतीचं त्यांचं कल्चर आहे. धूप दाखवायची म्हणजे भोग लावायची पद्धत म्हणजे नैवेद्य दाखवायची पद्धत थोडीशी वेगळी वाटली मला. तर हे ना आपण धूप वगैरे लावतो ना तशा पद्धतीचं मातीचं आहे आणि त्याच्यावरती कोळसा ठेवलेला गरम करून आणि त्याच्यावर मग तूप आणि जे फळं बनवतात ना आपण तेच होतं आणि ते त्याच्यावर थोडं थोडं सगळ्यांनी ठेवायचं असं होतं. तर आपण पुरणपोळी असते आपल्याकडे आणि पुरणपोळी अशीच म्हणजे एक एक काढून देतो जेव्हा म्हणजे चिंचणीच्या वगैरे सवासण्या असतात तेव्हा. तरी ते थोडंसं वेगळं होतं पद्धत. तर सगळ्यात पहिले तर जिलेबी आणि नमकीन दिलं होतं. जेवणामध्ये होती कढी, रोटी, भाजी होती कशाची तर समजलं नाही कशाची होती आणि चावलची खीर होती. त्यांची पूजा वगैरे झाली, जेवण झालंय आणि आता आम्ही आले घरी. आता वाजलेत 1. चला तर मग हा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.